वृक्ष छाटणीतील हलगर्जीपणा विरोधात ठाकरे पक्षाचे प्रतिकात्मक आंदोलन। ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडं कोसळण्याच्या घटना वाढल्या आहेत। पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध वृक्ष छाटणी न केल्याने नागरिकांच्या जीविताला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाला आहे, असा आरोप करत शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने ठाणे महापालिका प्रशासनाविरोधात प्रतिकात्मक आंदोलन केले। या आंदोलनादरम्यान शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी पडलेल्या झाडाच्या फांद्या अंगावर घेऊन प्रशासनाचे लक्ष वेधले। याप्रसंगी बोलताना महेश तरे म्हणाले, याच घटनेचा प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्षप्राधिकरण। त्या वृक्षप्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो, कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो, कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते। असं भ्रष्टाचार खात्यामधलं या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत। आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईट मध्येच गुंतलेले असतात, त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात। पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे। हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे। त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे। आंदोलनात पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाढवे, माजी नगरसेवक नरेश मणेरा, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकारी आणि मोठ्या संख्येने शिवसेना कार्यकर्ते सहभागी झाले होते। आंदोलकांनी शहरातील धोकादायक झाडांची तातडीने पाहणी करून आवश्यक वृक्ष छाटणी आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्याची मागणी केली। तसेच वेळेत वृक्ष छाटणी न केल्यास जबाबदार असलेल्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्यात यावे, अशी मागणीही करण्यात आली। यावेळी बोलताना जिल्हाध्यक्ष केदार दिघे म्हणाले, बघा याचा अर्थ उभ्या ठाणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला हे कळून येतं की ह्या महानगरपालिकेचा किती भोंगळ कारभार आहे। वेळोवेळी ह्या पावसाळ्याआधी ह्या लोकांनी आश्वासनं आणि ह्या सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना आश्वासित केलेलं की कुठेही नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही, कुठेही नाहक त्रास होणार नाही, कुठेही झाडं पडणार नाही। पण जर का आपण बघितलं आणि आपल्याच माध्यमातून लोकांना कळतंय की वेळोवेळी ही झाडं पडतायत, लोकांचं नुकसान होतंय, गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतंय, सगळे नाले सफाईचा जो काय त्यांनी सांगितलेलं आश्वासित केलेलं ते सगळे नाले तसे भरलेले आहेत। याचा अर्थ खूप स्पष्ट आहे, जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतंय आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाड आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं। कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले असं आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते, इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये प्रभागामध्ये होत नाही। आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे। आम्ही आज निषेधार्थ महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन तर देणारच आहोत, पण आज जे आम्ही प्रतिकात्मक ह्या इकडे आमचे शहर संघटक जे महेश कदम जे ते झाडाच्या स्वरूपात इकडे आलेले आहेत। आम्ही फांदी छाटणं म्हणजे लोकांना दाखवायचं होतं, या महानगरपालिकेचे डोळे उघडायचे होते की झाड पडल्यानंतर तुम्ही छाटणी करता, पण झाड जेव्हा होतं ह्या पावसाळ्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते काम तुमच्याकडनं घडत नाही। मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्वतःची जबाबदारी कशी झटकायची हे या सत्ताधाऱ्यांकडनं आपल्याला कळून येतं आणि म्हणून आजचा हा निषेध मोर्चा 100% बदलते ठाणे आहे। ठाण्यामध्ये जास्तीत जास्त खड्डे नुसते रस्त्यावर नाही तर फ्लायओव्हरवरती पण दिसतात। ज्या पद्धतीची झाडं अगोदर पडायची नाहीत ती आता झाडं पडायला लागली आहेत। लोकांच्या गाड्यांचा असो, लोक मृत्युमुखी पडत असो, मगाशीच असं दिसू आलं की पोखरणला तो मोठा होर्डिंग पडला। याचा अर्थ असा आहे की महानगरपालिकेकडे कोणत्याही सर्वे नाही, कोणत्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी नाही। जेवढ्या डिपार्टमेंटला ज्या पद्धतीने बजेट ॲलोकेट करतात
त्या बजेटच्या अनुषंगाने फक्त पैसा खाण्याचं काम होतं, त्या माध्यमातून लोकांची कामं होत नाहीत. अधिकारी वर्ग हा फक्त नावापुरता अधिकारी आणि फक्त ठोकळ्याच्या खुर्चीवरती बसवलेले आहेत, हा आमचा थेट आरोप आहे. आंदोलनानंतर शिष्टमंडळाने ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन सादर केले. निवेदनात शहरातील धोकादायक झाडांची तातडीने छाटणी करणे, पडलेली झाडे जलद गतीने हटवणे आणि भविष्यात अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी करण्यात आली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. पावसामुळे मासुंदा तलाव ओव्हरफ्लो, प्रशासन अलर्टवर. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शहराच्या मध्यभागी असलेला मासुंदा तलाव, ज्याला तलावपाली म्हणूनही ओळखले जाते, तो पूर्ण क्षमतेने भरून ओव्हरफ्लो झाला आहे. तलावाची पाणी पातळी धोक्याच्या पातळीच्या जवळ पोचल्याने तलावाच्या सभोवतालचा वॉकवे, बसण्याची ठिकाणे आणि लगतच्या रस्त्यांवर पाणी आले आहे. तलावपाली ते कोर्ट नाका आणि तलावपाली ते स्टेशनकडे जाणाऱ्या काही अंतर्गत रस्त्यांवर 1 ते 1.5 फूट पाणी साचले आहे. त्यामुळे सकाळच्या वेळेत शाळा, महाविद्यालय आणि कार्यालयात जाणाऱ्या नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला. दुचाकीस्वार घसरत असल्याच्या घटना घडल्या. परिस्थिती लक्षात घेऊन वाहतूक पोलिसांनी पाणी साचलेल्या ठिकाणी बॅरिकेड्स लावून वाहतूक पर्यायी मार्गाने वळवली आहे. वॉकवेलगत बसवण्यात आलेल्या रेलिंग आणि काचेच्या पॅनेल्सवरून तलावाचे पाणी थेट रस्त्यावर पडत असल्याचे दृश्य दिसत होते. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन पथक, अग्निशमन दल आणि पोलीस अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. तलावाच्या काठावर सुरक्षेसाठी अतिरिक्त मनुष्यबळ तैनात करण्यात आले आहे. महापालिका प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की तलावाच्या काठावर सेल्फीसाठी जाऊ नये, लहान मुलांना एकटे सोडू नये आणि पाण्याच्या जवळ जाणे टाळावे. मासेमारी किंवा पोहण्यासाठी तलावात उतरण्यास सक्त मनाई करण्यात आली आहे. हवामान विभागाने पुढील काही तासांसाठी ठाणे जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. त्यामुळे तलावपालीसह सखल भागात राहणाऱ्या नागरिकांनी सतर्क राहावे आणि अनावश्यकपणे घराबाहेर पडू नये, असे प्रशासनाने सांगितले. सध्या तलाव पूर्ण भरल्याने पाणी आणि हिरवळीचे विहंगम दृश्य दिसत असले तरी पाणी साचल्यामुळे नागरिकांच्या रोजच्या कामात व्यत्यय आला आहे. पुढील 48 तास पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने सर्व यंत्रणा सज्ज ठेवली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढीलप्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे, उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. नगरसेविका पूनम माळी यांनी कोसळलेली 9 झाडे हटवून वाहतूक केली सुरळीत.
ठाणे प्रभाग क्रमांक 10 मधील रुस्तुमजी, साकेत आणि वृंदावन परिसरात मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे 9 झाडे रस्त्यावर कोसळली. त्यामुळे या भागातील वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली होती. पालिकेची मदत मिळण्यास उशीर होत असल्याचे पाहून स्थानिक नगरसेविका प्रोफेसर पूनम माळी यांनी वेळ न दवडता स्वतः घटनास्थळी धाव घेतली. प्रोफेसर पूनम माळी यांनी रुस्तुमजी बिल्डरचे व्यवस्थापन, कर्मचारी आणि स्थानिक कार्यकर्त्यांना सोबत घेऊन युद्ध पातळीवर बचाव कार्य सुरू केले. सर्वांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे रस्त्यावर पडलेली झाडे बाजूला करून काही वेळातच रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला. या संपूर्ण बचाव कार्यादरम्यान नगरसेविका प्रोफेसर पूनम माळी, समाजसेवक सुधाकर माळी, टीम नजीब मुल्लाचे सदस्य आणि स्थानिक कार्यकर्ते प्रत्येक ठिकाणी उपस्थित होते. त्यांनी नागरिकांना तातडीने मदत करत मोठा दिलासा दिला. नगरसेविका प्रोफेसर पूनम माळी यांच्या त्वरित आणि निस्वार्थ सेवेबद्दल परिसरातील नागरिकांनी समाधान व्यक्त करत सर्व कार्यकर्ते आणि सहकाऱ्यांचे आभार मानले आहेत. ब्युरो रिपोर्ट, जनदेश. आपली माणसं, आपला देश. पाहत रहा जनादेश. ॲमेझॉन डेटा सेंटरला स्थगिती देण्याची खासदार नरेश म्हस्के यांची मागणी. बाळकूम येथे प्रस्तावित असलेल्या ॲमेझॉन डेटा सेंटर प्रकल्पाला स्थानिक नागरिक आणि गृहनिर्माण संस्थांचा तीव्र विरोध आहे. वाहतूक कोंडी, ध्वनी व वायू प्रदूषण तसेच पाणी आणि वीज वापरावरील अतिरिक्त ताण लक्षात घेऊन हा प्रकल्प तात्काळ स्थगित करावा आणि प्रकल्पाच्या ठिकाणी झालेल्या बेसुमार वृक्षतोडीची निष्पक्ष चौकशी करावी, अशी मागणी खासदार नरेश म्हस्के यांनी ठाणे महापालिका आयुक्त आणि ठाणे जिल्हाधिकारी यांच्याकडे केली आहे. लोढा हासिया क्लब, फेअरफील्ड कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, VFVA कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीसह इतर गृहनिर्माण संस्था, पर्यावरणप्रेमी आणि सामाजिक संघटनांनी या प्रकल्पाबाबत आक्षेप घेतले आहेत. त्यांनी नुकतीच खासदार नरेश म्हस्के यांची भेट घेऊन निवेदन दिले होते. प्रकल्पाच्या परिसरात अनेक निवासी संकुले, शाळा आणि रुग्णालये आहेत. अशा ठिकाणी मोठे डेटा सेंटर उभारल्यास नागरिकांच्या दैनंदिन जीवनावर परिणाम होणार असल्याची भीती व्यक्त होत आहे. ठाणे शहर आधीच वाहतूक आणि पाणी टंचाईच्या समस्येला तोंड देत आहे. अशा परिस्थितीत हा प्रकल्प शहरावरील ताण वाढवणार असल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. तसेच प्रकल्पामुळे स्थानिकांना होणारा लाभ, रोजगाराच्या संधी आणि पर्यावरणीय मंजुरींबाबत स्पष्ट माहिती देण्यात आलेली नाही. महापालिकेच्या परवानगीपेक्षा जास्त वृक्षतोड झाल्याचा आरोपही करण्यात आला आहे. खासदार नरेश म्हस्के यांनी निवेदनात प्रकल्पाच्या सर्व कामांना स्थगिती देणे, सर्व परवानग्या आणि पर्यावरणीय अटींची तज्ज्ञ समितीमार्फत तपासणी करणे, स्थानिकांच्या उपस्थितीत सार्वजनिक सुनावणी घेणे आणि पर्यावरण, वाहतूक आणि पाणी वापराचे अहवाल सार्वजनिक करण्याची मागणी केली आहे. ब्युरो रिपोर्ट, जनादेश.